आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधला कंपाऊंड अँगलमधला एक थेरम बघितला होता आणि त्याच्यानंतर जे होते ते पूर्ण सब केसेस डिवाइड केला होता. सब केसेस काय सब केसेस म्हणजे त्याची सब म्हणजे त्याचा वापर करून आपण बाकीचे फॉर्म्युले डिराईव्ह केले. पहिला फॉर्म्युला आपण कोणता फाइंड आउट केला होता? cos a मायनस b चा, बरोबर. दुसरा cos a प्लस b. cos a मायनस b मध्ये आपण फक्त b ची व्हॅल्यू मायनस b ने रिप्लेस केली होती आणि आपल्याला cos a प्लस b मिळाला होता, बरोबर. नंतर दोन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या होत्या. दोन व्हॅल्यूज cos π/2 मायनस थीटा आणि sin π/2 मायनस थीटा, बरोबर. त्याच्यात इंटरचेंज केला होता आणि त्याच्यात व्हॅल्यूज फाइंड आउट. cos a मायनस π/2 मायनस थीटा मध्ये cos a मायनस b वापरला होता, बरोबर. आणि cos π/2 मायनस sin π/2 मायनस थीटा मध्ये आपण थीटाची व्हॅल्यू a प्लस b रिप्लेस केली होती आणि मग त्याला व्हॅल्यू फाइंड आउट केला होता आणि मग त्यानंतर आपल्याला sin a मायनस b आणि sin a प्लस b फाइंड आउट केला होता, बरोबर. हे चार फॉर्म्युले आणि त्याच्यानंतर आपण टॅनचा आणि दोन वर्कआउट दिले कॉटचा. कॉट a प्लस b आणि कॉट a मायनस b चालेल, दोघं झाले. ओके, पहिला फॉर्म्युला सांगायचा आपला. फर्स्ट पहिला cos a मायनस b पासून सुरू. cos a sin. ओके, सेकंड फॉर्म्युला sin. तिसरा फॉर्म्युला cos a into sin. तीसरा चौथा फॉर्म्युला सांगा. sin equals to cos a into sin b. ओके, पाचवा फॉर्म्युला tan a plus upon tan a into tan. सहावा फॉर्म्युला सांगा. चला, tan a minus b सांगा. हे तुम्हाला सांगितले होते. चला सांगा पण. cot a into cot b minus 1 इथे प्लस म्हणलं इथे मायनस होतं, डिवाइडेड बाय cot b प्लस म्हणजे cot a प्लस cot b. इंटरचेंज केलं प्लस आहे ना, ऍडिशन आहे. ओके, नंतर 8 नंबर cot a मायनस b. हां, cot a into अपॉन cot a मायनस cot b मायनस. मग हे पण इंटरचेंज करून घेतो. ठीक आहे, इथे इंटरचेंज करतो, वरती न्यूमरेटर ऍडजस्ट करावं लागेल. ओके, हे 8 फॉर्म्युले मला सर्वात महत्त्वाचे आहेत कारण मी आज अलाइड अँगल डिस्ट्रीब्यूट करणार, अलाइड अँगल मी फाइंड आउट करणार. ओके, दोघं पार्ट मी एकत्र काढतो किंवा मी नंतर त्या एक्झाम्पल्सकडे अप्रोच करेन. अगोदर फॉर्म्युला पण जनरेट करू ना. हे फॉर्म्युले एकदा व्यवस्थित रीड करा फॉर्म्युले, त्याच्याशिवाय आपल्याला पुढचा एकही फॉर्म्युला येणार नाही. त्याच्यात सर्वात महत्त्वाचे हे 4 सर्वात महत्त्वाचे, कारण आपण जे अलाइड अँगल काढणार त्या चारींवर काढणार आणि मग बाकीच्या त्याच्या उरलेल्या केसेस असतात. आलं लक्षात? मग त्याच्या आधी हे 4 फॉर्म्युले व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित डिराईव्ह करावे. करताना आपण काय काय केलं होतं हे डोक्यात ठेवा. ओके, परीक्षेत तसं काही डिटेल्समध्ये नाही राहणार, याला असं फाइंड आउट करा त्याला असं काही डिटेल्समध्ये राहणार. तुम्हाला जे नेसेसरी आहे तेवढंच. आणि एकदा जर आपल्याला फॉर्म्युला कळला की एलएचएस साईडला काय दिला होता, आरएचएस साईडला काय आहे, बरोबर ना. इकडे दोन अँगलचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे, तिकडे त्याचं दिसतंय का काही नाही. तिथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सला काय झालाय, तो सेपरेट झाला. काय झालाय? सेपरेट. म्हणजे मला व्हॅल्यू काय करता येतात, इव्हॅल्युएट करता येतात, बरोबर. जर मला a प्लस b माहिती नसेल किंवा a मायनस b माहिती नसेल तर मला त्याला स्प्लिट करून त्याला RHS मध्ये पुट करून मला त्यांच्या व्हॅल्यूज काय करता येतात, इझिली काढता येतात. त्याच्याकरता कंपाऊंड अँगल्स मला इथे दिले. हे लक्षात असतं.
की आपण कंपाऊंड फॉर्म्युलेज का डिराईव्ह करतो, कशासाठी डिराईव्ह करतो हे लक्षात ठेवायचं. कंपाऊंड फॉर्म्युले ज्या वेळेला आपण मेन्शन करतोय त्यावेळेला त्याच्या रिलेटेड आपण ज्या व्हॅल्यू काढलेल्या नव्हत्या, फॉर एक्झाम्पल फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 75 डिग्री सांगितलं, सांगा व्हॅल्यू काय, कॉस 75 डिग्रीची व्हॅल्यू काय काढली आपण. कॉस 75 डिग्री काढलाय का आपण, नाही काढलं. मग फाइंड आउट कसा, हाऊ टू फाइंड, स्प्लिट दिस 75 डिग्री इन 2 व्हॅल्यूज विच वी नो. म्हणजे आपल्याला दोन असे माहिती असलेले अँगल्स मध्ये त्याला स्प्लिट करा. कोणते कोणते दोन अँगलची सम किंवा ऍडिशन 75 डिग्री येते, 30 प्लस 45. ऑब्वियस आहे 30 माहिती आहे तुम्हाला, 30 चे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढले बरोबर, 45 चे काढलेले. मग याला लिहिताना मी असं लिहिलं चालेल का, कॉस 30 प्लस 45 बरोबर. मग आता ऑब्वियसली मला सांगा इकडे ऍडिशन आहे बरोबर, तुम्हाला ही व्हॅल्यू काढता आली का, नाही काढता आली. मग त्याला काढण्यासाठी आपण काय वापरलं, स्प्लिटिंग वापरलं, a प्लस बी वापरला बरोबर. मग a प्लस बी ला फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. तुम्ही a प्लस बी ची व्हॅल्यू डायरेक्ट काढता येते का, नाही. मग तुम्ही काय करणार, त्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये, कॉस a प्लस बी च्या व्हॅल्यू पुट करून द्या सेपरेटली. सांगा पटकन, cos 30 इंटू cos 45, त्याला a घेतला आणि याला b ना, मग मायनस sin 30 व्हॅल्यू पुट करा. माहिती आहे आता व्हॅल्यू माहिती ना, 30 45 60 हे व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला बरोबर. cos 30 किती येतो, cos 45 मायनस sin 30 sin 45, डिनॉमिनेटर दोघांचा सेम, √3 - 1/2√2. आता ही व्हॅल्यू तुम्ही कुठे काढली का टेबलमध्ये, अशी व्हॅल्यू कुठे आली का, √3 - 1/2√2, नाही. ही व्हॅल्यू आली तुमची cos 75 डिग्रीची बरोबर. तुम्ही काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये तिथे काय 30 60 90 थिरम थोडी ऍडजस्ट होणार 75 डिग्रीला. आपण कोणत्या याच्यासाठी ऍडजस्टमेंट केली आहे, 45 60 30 यांच्यासाठी वापरलेत आपण दोन थिअरम, पण यांच्यासाठी आपण तसं काही केलेलं नाहीये. म्हणून मग आपण कोणाचा वापर करून यांना फाइंड आउट करणार, कंपाऊंड अँगलचा. कोणाचा वापर करणार, कंपाऊंड अँगलचा. कळतंय काय सांगतोय, गरज काय, कंपाऊंड अँगलची गरज काय. ओके ना, व्यवस्थित वाचा, मी परत एकदा विचारतो. ओके, रीड करून घ्या एकदा. व्यवस्थित रीड करून घ्या. पहिला फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला, cos a minus b equals to परत सांगायचं, दुसरा फॉर्म्युला, परत सांगायचं, तिसरा फॉर्म्युला, परत सांगा, चौथा फॉर्म्युला, परत सांगा, पुढचा फॉर्म्युला, परत सांगा, पुढचा फॉर्म्युला, पुढचा फॉर्म्युला, परत सांगायचं, परत सांगायचं,
आता सांगा. नोटबुक नको, नोटबुक जवळ नको, नोटबुक जवळ नको. मी जो विचारला तो फक्त सांगायचा. ओके ना. कॉस ए मायनस बी. परत गोंधळ झाला. कॉस ए मायनस बी इक्वल्स टू इकडे मायनस आला की इकडे प्लस कॉस कॉस साइन साइन बरोबर. कॉस ए प्लस बी. व्यवस्थित आणि डिटेल्स मध्ये सांगा. सुरुवातीपासून सांगायचं किंवा नाही तर मग बरेच जण इक्वल टू डायरेक्ट सांगायला जातात. इक्वल नाही सांगायचं, सुरुवातीपासून कॉस ए प्लस बी इक्वल टू इथून सुरुवात करायची. ओके परत सांगायचं. साइन ए मायनस बी. साइन ए मायनस बी मध्ये मायनस साइन बदलत नाही. मायनस मायनस आलं लक्षात. साइन ए मायनस बी परत सांगायचं. कॉस ए इंटू साइन कॉस कॉस साइन. ओके नेक्स्ट साइन ए प्लस बी. खबर आवाजाचा खबर खाली पडली. परत सांगा नी. साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये साइन कॉस कॉस साइन असं असतं आणि कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस कॉस साइन साइन असतं. बदलायचं काय फक्त प्लस मायनस. बदलायची काहीच गरज नाही. पुढचे फॉर्म्युले आपल्याला कधीतरी लागणार. ओके पण हे 4 फॉर्म्युले आपल्याला लागणार. ओके नाव मी नेक्स्ट पॉईंट घेतोय तो म्हणजे अलाइड अँगल्स. कोणत्या अँगल्स? अलाइड अँगल्स. लक्षात घ्या. आय थिंक काल बेसिकच्या बॅचमध्ये असंच काहीतरी झालं होतं अलाइड अँगल्स बरोबर. कालच्या बेसिकच्या बॅचमध्ये हो सर नक्की ट्रिग्नोमेट्रीचं बेसिक नव्हतं. ओके ज्यावेळेला आपण अलाइड अँगल बघतो म्हणून एक लक्षात घ्या. अलाइड अँगल म्हणजे काय किंवा अलाइड अँगल आपण डिराईव्ह कसे करणार. मी फक्त 2 फाइंड आउट करणार. बाकीचे 48 फॉर्म्युले तुम्हाला डिराईव्ह करायचे. काय सांगतोय? 48 फॉर्म्युले तुम्हाला डिराईव्ह करायचे. काय किती फॉर्म्युले? 48. आणि मग त्यानंतर मी शॉर्ट ट्रिक सांगेन. काय सांगतोय? तुम्ही अगोदर 48 फॉर्म्युले डिराईव्ह करा आणि मग त्यानंतर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक देईन. ओके ना. अलाइड अँगल म्हणजे काय ते आपण अगोदर बघून घेऊ. तुम्हाला क्वाड्रंटल अँगल्स माहिती आहेत? कोणते कोणते माहिती आहेत? आता 0 आणि 2 पाय दोघं सारखे येतात. 0 आणि 2 पाय कारण 0 घेतला काय 0 to 90 मधल्या व्हॅल्यू सारख्या आहेत बरोबर. त्यामुळे 0 न घेता आपण कोणता घेणार? 2 पाय घेणार. पुढचा रोटेशनल मधला बरोबर ना. त्याच्या पुढचा घेणार आणि त्याच्यानंतरच्या व्हॅल्यू रिपीटेड असतात बरोबर. मग पहिला अलाइड अँगल π/2 म्हणजे किती डिग्री? 90 डिग्री. ओके नाव दिस पाय. ओके 180 दॅट्स मीन्स and there is a 2 पाय. आता लक्षात घ्या कंपाऊंड फॉर्म्युले फाइंड आउट करताना किंवा कंपाऊंड अँगल आपण ज्यावेळेला घेत होतो त्यावेळेला कंपाऊंडची डेफिनेशन काय सांगत होतो? 2 अँगलची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण असं म्हणायचं. 2 किंवा 2पेक्षा जास्त असायचं. मग आपल्याला अलाइड अँगल जे डिराईव्ह करायचे ते अलाइड अँगल रिलेटेड आहेत क्वाड्रंटल अँगलशी. कोणाच्या रिलेटेड आहेत? क्वाड्रंटल अँगलशी. मग आपले हे जे 4 क्वाड्रंटल अँगल जे दिसत आहेत त्याच्यामध्ये आपण जे अलाइड अँगल घेणार ते अलाइड अँगल स्पेसिफिक आहे. का बरं? या 4च्या व्यतिरिक्त बदलत नाही. अलाइड अँगल इज मल्टिपल्स ऑफ 90 डिग्रीज. मल्टिपल्स ऑफ 90 डिग्रीज म्हणजे काय? अलाइड अँगलच्या ॲडिशन मध्ये आणि सबट्रॅक्शन मध्ये जे आपण अँगल घेणार त्याला आपण अलाइड अँगल्स म्हणतो. हे जे क्वाड्रंटल अँगल्स आहेत त्यांच्या ॲडिशन मध्ये आणि सबट्रॅक्शन मध्ये जे आपण अँगल घेणार फॉर एक्झाम्पल लागणार. आता π/2 इथे 90 डिग्री वाय ॲक्सिसवर. कुठे? वाय ॲक्सिसवर. तर पहिला अलाइड अँगल येणार इकडच्या बाजूचा फर्स्ट क्वाड्रंट मधला. कुठला येणार? फर्स्ट क्वाड्रंट मधला. थीटाची व्हॅल्यू काहीतरी घेतो मी जी फर्स्ट क्वाड्रंट मधली व्हॅल्यू आहे बरोबर. मग पहिला अलाइड अँगल घेतोय π/2 मायनस थीटा. काय घेतोय? π/2 मायनस थीटा. क्वाड्रंटल अँगल कोण आहे? 90 डिग्री. त्याच्यात कोणाला सबट्रॅक्ट केलं? थीटाला.
ऑब्विसली कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? फर्स्ट मध्ये. कुठल्या क्वाड्रंट मध्ये? मग π/2 मायनस थिटा कुठे? कुठे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. कुठे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. बरोबर. नाव त्याच्यामध्ये मी ऍड केला π/2 प्लस थिटा. हा दुसरा अलाइड आहे. π/2 मध्ये मी काय केलं? थिटा सबट्रॅक्ट केला त्यावेळेला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेलो. π/2 मध्ये प्लस केला त्यावेळेला मी सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलो. म्हणजे कोणाच्या रिलेटेड? 90 डिग्रीच्या. कोणाच्या रिलेटेड? 90 डिग्रीच्या. 90 डिग्री मधून सबट्रॅक्ट पण केला, ऍड पण केला. म्हणजे ते दोघं कोण झाले? अलाइड अँगल झाले. कोण झाले? अलाइड अँगल. मग π/2 मायनस थिटा, π/2 प्लस थिटा. π/2 मायनस थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये? आणि π/2 प्लस थिटा विसरायचं नाही. जर हे विसरला तर शॉर्ट ट्रिक लक्षात येणार नाही. मी परत एकदा सांगतो, शॉर्ट ट्रिक महत्वाची असते. जर तुम्हाला हे दोघं पण व्यवस्थित समजून घ्यायचे असतील तर ते कुठले अँगल आहेत, कारण थिटा कुठला घेतला मी? फर्स्ट क्वाड्रंट मधला घेतला. बरोबर. आणि सबट्रॅक्ट केल्यामुळे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? फर्स्ट मध्ये आला. π/2 90 मधून सबट्रॅक्ट केला. फॉर एक्झाम्पल मी 30 घेतला. थिटाची व्हॅल्यू काय घेतली? 30. 90 मायनस 30 कुठे येईल? 60 येईल ना, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. 90 मायनस 45, थिटाची व्हॅल्यू 45 घेतली. कुठे येणार? फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर. 90 मधून सबट्रॅक्ट करायचं, इथे 90 मध्ये ऍड करायचं. पण थिटाची व्हॅल्यू ही सेकंड क्वाड्रंट मधली पाहिजे. कुठली पाहिजे? सेकंड क्वाड्रंट मधली. म्हणजे जी व्हॅल्यू इथे लाईज होईल. π/2 प्लस थिटा कुठे लाईज व्हायला पाहिजे? सेकंड क्वाड्रंट. बरोबर. तसंच जसं आता ह्या वाय ॲक्सिस, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसच्या रिलेटेड 2 अलाइड अँगल डेव्हलप केले, तसेच निगेटिव्ह एक्स ॲक्सिस साठी परत 2 अलाइड अँगल. कोणते कोणते येतील? पाय मायनस थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये? कुठल्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड मध्ये. कुठल्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड मध्ये. हा कोणाच्या रिलेटेड? निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. π/2 च्या रिलेटेड. म्हणजे परत निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वर किती अलाइड अँगल आले? 2 आले. पॉझिटिव्ह ॲक्सिस वाय ॲक्सिस वर, हा पॉझिटिव्ह ॲक्सिस आहे ना, त्याच्यावर किती आले? निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वर. ओके. निगेटिव्ह वाय ॲक्सिस वर किती येतील? कोणते कोणते? 3π/2 मायनस थिटा झाले. निगेटिव्ह वाय ॲक्सिस वर पण 2. हे 2 अलाइड अँगल आहे. पण मी कोणाच्या रिलेटेड घेतोय? क्वाड्रॅन्टल अँगलच्या रिलेटेड. कोणाच्या? की जे 90 डिग्रीच्या काय? मल्टिपल मध्ये. बरोबर. नाव नाही तर मग असं नाही करतायत बरं का, π/4 मायनस थिटा असं नाही घेता येत. त्याला अलाइड अँगल नाही म्हणणार. π/4 मायनस थिटा घेता येईल का मला? नाही. मी फक्त π/2 मायनस थिटा, पाय मायनस थिटा, 3π/2 मायनस थिटा, π/4 इज ना 45 असं करता येईल का मला? नाही. अलाइड अँगल परत सांगतोय मी, क्वाड्रॅन्टल अँगलच्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असलेले अँगल, अदरवाईज नाही. कळतंय काय सांगतोय? ओके. नेक्स्ट 2π मायनस थिटा. आणि आता मी 0 का नाही घेतला? 0 आणि 2π प्लस थिटा दोघं सारखे. 0 आणि 2π प्लस थिटा सारखे येते. हा 2π प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? फर्स्ट मध्ये आला. 2π मायनस थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? फोर्थ मध्ये आला. मग मला सांगा आता पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस वरचे 2 अलाइड अँगल कोणते? पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस वरचे 2 अलाइड अँगल π/2 मायनस थिटा आणि π/2 प्लस थिटा. कळतंय? ओके. निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वरचे पाय मायनस थिटा आणि ओके. निगेटिव्ह वाय ॲक्सिस वरचे 3π/2 मायनस थिटा झाले. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वरचे. हा आता मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह न म्हणता मला फक्त एक्स ॲक्सिस वरचे अलाइड अँगल सांगा. हा एक्स ॲक्सिस वरच्या लक्षात घ्या किती अँगल आहेत? अलाइड अँगल आहेत किती आहेत? एक्स ॲक्सिस वर 4. बरोबर. एक्स ॲक्सिस वर हे 2 आणि हे 2. बरोबर. एक्स ॲक्सिस वर लक्षात ठेवा 360 वर आणि 180 आणि 360 साठी लक्षात ठेवायचं. एक्स ॲक्सिस वरचे अलाइड अँगल कोणते कोणते? 4. कोणते कोणते? पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा, 2π मायनस थिटा, 2π. कळतंय? वाय ॲक्सिस वरचे अलाइड अँगल कोणते?
मायनस थिटा समजतं? काही डाऊट? मी याला डिवाइड परत परत का विचारतो? एक्स ॲक्सिस वरचे कोणते, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वरचे कोणते, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, हे का डिवाइड करतोय आता हे कळलं. ज्यावेळेला मी शॉर्ट ट्रिक डेव्हलप करेल का त्यावेळेला कळेल, कारण त्यावेळेला त्याचा बॅकग्राऊंड डाटा आपल्याला क्लिअर पाहिजे. ओके, नाही तर मग तो कुठून आला, एक्स ॲक्सिसवर कुठून आला, वाय ॲक्सिसवर कुठून आला, हे कळायला पाहिजे. हे सर्व कोणते कोणते ते कोण आहे ते अलाइड अँगल्स. मग अलाइड अँगल बघा कोणते कोणते, π/2 प्लस मायनस थिटा, पाय प्लस मायनस थिटा, 3π/2 प्लस मायनस थिटा अँड 2π प्लस मायनस थिटा. किती आले? किती आले? 8 आले. बरोबर. आपल्याकडे किती ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स आहेत? 6. 6 म्हणून टोटल आपल्याकडे अलाइड अँगल किती येणार आहे? 48. किती येणार आहे? 48. म्हणजे प्रत्येकाला ट्रिग्नोमेट्री फंक्शन फाइंड आउट करायचं. प्रत्येकाला π/2 मायनस थिटाला 6च्या 6 फंक्शन काय सांगतोय? π/2 मायनस थिटा. पण आपल्याकडे फक्त 3 फाइंड आउट करण्याची आहे. उरलेले 3 काय? साइन काढला, कॉस काढला, टॅन काढला, प्रत्येकाचे रेसिप्रोकल घेतले की काय मिळणार? टॅनचा रेसिप्रोकल, टॅनचा रेसिप्रोकल, टॅनचा रेसिप्रोकल साइन, टॅनचा रेसिप्रोकल, सेकचा रेसिप्रोकल आणि साइनचा रेसिप्रोकल आहेत ना, इंटर रिलेशन वाईस वर्सा आहेत ना. फक्त 3 फाइंड आउट करा, उरलेल्या 3 रेसिप्रोकल मध्ये घ्या, ऑटोमॅटिक निघा. बरोबर ना. पण ज्यावेळेला तुम्ही काढणार त्यावेळेला तुम्ही 48 मध्ये काय ऑब्झर्व करतायत मला तुम्ही सांगायचं. त्या 48 अँगल्स मध्ये तुम्हाला काय दिसतं? आलं लक्षात? मग आपण यांच्यासाठी आपण काय करणार? प्रत्येकाची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करणार. मी 3 काढेल, बाकीचे 3 तुम्हाला इव्हॅल्युएट करायचे. बरोबर. कळतंय काय सांगतोय? ओके ना. पहिला अलाइड अँगल साइन π/2 मायनस थिटा, साइन π/2 मायनस थिटा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बसतं? कोणता फॉर्म्युला? साइन ए काय घ्यायचा, बी काय घ्यायचा, व्हॅल्यू उचलायच्या RHS मध्ये पुट करायचं. व्हॉट इज साइन ए मायनस बी? साइन ए मायनस बी सांगा. परत सांगायचं. बरोबर. ओके, बरं चला सांगा बघा. साइन π/2 इंटू कॉस थिटा मायनस कॉस इंटू साइन थिटा. बरोबर. आणि हा अलाइड अँगल, क्वाड्रंटल अँगल व्हॅल्यू मला माहिती पाहिजे तर त्याच्याशिवाय येणार नाही. क्वाड्रंटल अँगल्स आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन π/2? 1 इंटू कॉस थिटा मायनस कॉस π/2, 0 इंटू साइन थिटा 0. देन इक्वल टू म्हणजे साइन π/2 मायनस थिटा काय झाला? व्यवस्थित लक्ष द्या. उरलेले 48 तुम्हालाच फाइंड आउट करायचे, मी काढणार नाही. कळतंय? तेव्हा तुम्हाला कंपाऊंड अँगल कसे वापरायचे तुम्हाला शिकताय. त्याच्याशिवाय कंपाऊंड अँगल तुम्ही जोपर्यंत वापरायचे तोपर्यंत येणार नाही. चला तर दुसरा कॉस π/2 मायनस थिटा, दुसरा फॉर्म्युला. बरोबर. चला सांगा पटकन. कॉस π/2 इंटू इथे मायनस असला की इथे कॉस कॉस साइन साइन, पाचचा फॉर्म्युला कॉस कॉस साइन साइन. ए आणि बी पुट करायचा फक्त. कॉस π/2 मायनस थिटा काय आला? झालं.
ओके. आणि टॅनला पण काढण्याची गरज नाही, फॉर्म्युल्यामध्ये पुट करण्याची गरज नाही. आपल्याकडे टॅन म्हणजे माहिती आहे. टॅन म्हणजे कोण? टॅन π/2 मायनस थीटा, साइन π/2 मायनस थीटा डिवायडेड बाय कॉस. तर आपण टॅन थीटा लिहितो ना, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. याची व्हॅल्यू काढली आपण. साइन π/2 मायनस थीटा काय? साइन π/2 मायनस थीटा कॉस थीटा अपॉन साइन थीटा. मग कॉस थीटा अपॉन साइन थीटा. मग टॅन π/2 मायनस थीटाची व्हॅल्यू, टॅन π/2 मायनस थीटाची व्हॅल्यू झालं. आता हे 3 फाइंड आउट झालेत ना, उरलेले 3 कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. का बरं नाही गरज? का बरं गरज नाही? रेसिप्रोकल सांगा पटकन. पुढचा कॉट π/2 मायनस थीटा इक्वल्स टू 1 अपॉन टॅन π/2 मायनस थीटा. टॅन इज द रेसिप्रोकल ऑफ कॉट इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन. मग याची व्हॅल्यू काढली आपण. काय तो 1 अपॉन कॉट थीटा. 1 अपॉन कॉट थीटा इज म्हणजे कॉट π/2 मायनस थीटा. चलो पुढचा सेक π/2 मायनस थीटा 1 अपॉन कॉस π/2 मायनस थीटा. cos π/2 minus theta plus sin theta 1 upon sin theta. What is 1 upon sin theta? cosec theta. मग sec π/2 minus theta ची व्हॅल्यू cosec theta. आणि मग 5व्या नंबरला येतो cosec म्हणजे 1 upon sin π/2 minus theta 1 upon cos theta. That's what is equals to sec. जर तुमचे 6 फॉर्म्युले कोणाचे? π/2 मायनस थीटा. हे 6 असे किती डिराइव्ह करायचे? प्रत्येकाचे. हा, आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते ऑटोमॅटिक मिळेल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑटोमॅटिक मिळेल. आलं लक्षात? चल मला π/2 प्लस थीटाचे व्हॅल्यूज काढून दाखवायचे पटकन. 6च्या 6 पाहिजे लवकर. ओके, पुढचा फॉर्म्युला कोणता आहे? π/2 मायनस थीटाचा होता बरोबर. याच्यात π/2 प्लस थीटा. π/2 प्लस थीटा कुठल्या क्वार्टर मध्ये आला? ऑब्विसली मला सेकंड क्वार्टर मधल्या साइन बरोबर. इकडच्याचा विचार नाही करायचा, काय मिळतोय इकडच्याचा विचार करायचा की हा कुठल्या क्वार्टर मध्ये बरोबर ना. मग आता साइन π/2 प्लस थीटा घेतला बरोबर. तर फॉर्म्युला प्लस होणार बरोबर. इथे प्लस आहे त्याच्याने काही फरक पडणार आहे का? नाही. मग साइन π/2 प्लस थीटा इक्वल टू कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आणि हा साइन पॉझिटिव्ह आहे कुठे? गेल्याच्या साईडवर का. साइन π/2 प्लस थीटा कुठे आहे? सेकंड मध्ये, म्हणून काय आली? पॉझिटिव्ह. कॉस π/2 प्लस थीटा इथे मायनस येणार, इथे पण मायनस येणार, इथे पण मायनस येणार. मग कॉस π/2 प्लस थीटा काय आला? कारण कॉस काय सेकंड मध्ये, नाही तर तुम्ही म्हणणार की इथे साइन थीटा म्हणून पॉझिटिव्ह यायचा नाही. हा कुठे आहे तो बघायचा. कुठे आहे? सेकंड मध्ये, म्हणून त्याची साइन इफेक्ट. सेकंड मध्ये कॉस काय असतो? निगेटिव्ह. नेक्स्ट टॅन π/2 प्लस थीटा. इथे दोघांची व्हॅल्यू प्लस मध्ये येते बरोबर. याची व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजे ऑब्विसली मायनस कॉट बरोबर इथपर्यंत. नेक्स्ट ओके, कॉट π/2 प्लस थीटा म्हणजे 1 अपॉन टॅन π/2 प्लस थीटा. टॅन π/2 प्लस थीटाची व्हॅल्यू मायनस कॉट थीटा म्हणजे मायनस टॅन थीटा. कॉट π/2 प्लस थीटा इज मायनस टॅन थीटा. देन सेक π/2 प्लस थीटा म्हणजे 1 अपॉन कॉस π/2 प्लस थीटा. कॉस π/2 प्लस थीटा इज 1 अपॉन मायनस साइन थीटा. 1 अपॉन मायनस साइन थीटा इज मायनस कोसेक. And similarly for equal to sec theta. I will do it. कोणाकोणाच्या व्हॅल्यू आल्या त्या? सगळ्या सारख्या, सगळ्या नक्की. पुढच्या करता येतील आता नक्की.
मला उद्या ह्या π/2 - θ म्हणजे जेवढ्या पण आहेत मला मिनिमम 3 दिन तरी पाहिजे. ओके, प्रत्येकाला. आता किती राहिले त्याच्यात? टोटल किती काढलेत मी? 12 झाले, बरोबर. त्या डिवाइड करा बरं का. हा π/2 + θ साठी, अगोदरचा जो होता तो π/2 - θ साठी, बरोबर. आता पुढचा कोणासाठी असेल? π - θ. तिसरा, चौथ्या ह्याच्यात π/2 + θ. म्हणजे डिवाइड करा. असे 6 टाईप मिळतील, 6 केसेस मिळतील. आणि हे सर्वच्या सर्व मला ज्यावेळेला मी शॉर्ट ट्रिक देईन त्यावेळेला सर्वचे सर्व कुठे पाहिजेत? मला फॉर्म्युल्यांच्या नोटबुकमध्ये पाहिजे. कळतंय? कोणाला काही डाऊट? समजतंय काय? हे झालं का मग आपण एक्झाम्पल्सकडे जाऊ. ओके, आणि मग नंतर पुढचे फॉर्म्युले नंतर काढू, आणि ते थोडेसे वेगळ्या फॉर्ममध्ये. ओके, कळतंय सर्वांना? थांबायचं दोन मिनिट.